तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गातील मुख्य आंबोली धबधबा अखेर प्रवाहित झालाय। 1 जुलैपासून वर्षा पर्यटन हंगामाला अधिकृत सुरुवात झाली आहे। एल निनोच्या प्रभावामुळे जून महिना कोरडा गेल्यानं यंदा पर्यटन हंगामाला विलंब झाला होता। मात्र गेल्या काही दिवसात जोरदार पावसामुळे आंबोली मुख्य धबधब्यासह इकडे नांगरताल धबधबा आणि बाबा धबधबा सुद्धा प्रवाहित झाले। धुकं, हिरवाई आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आगामी वीकेंडला इथे मोठी गर्दी अपेक्षित आहे। पर्यटन व्यावसायिक सुद्धा त्यामुळे स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झालेले आहेत। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाला सुरुवात झाली आहे। धरण क्षेत्र आणि डोंगर उतारावर सध्या रिपरिप सुरू आहे। गेल्या महिन्याभरापासून पावसानं ओढ दिली होती, मात्र आता सुरू झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होतीये। पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पसरलं असून खोळंबलेल्या खरीपाच्या पेरण्यांच्या कामांना वेग आलाय। पश्चिम भागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रिपरिप पावसाची आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे सातारा जिल्ह्यातीलच कनेर धरणावरती। या धरणाच्या परिसरामध्ये बघितलं गेलं तर आता थोड्या प्रमाणात का होईना आता या धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक होताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच बघायला गेलं तर जे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण आहे, जी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं जे कोयना धरण आहे, यामध्ये देखील आता यामध्ये धरण परिसरामध्ये देखील पावसाची सुरुवात झालेली आहे आणि यामुळे आता या धरण क्षेत्रात देखील पाण्याची आवक देखील होताना पाहायला मिळते। 103 टीएमसी असणारं हे धरण आता यामध्ये 9.75 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर महाबळेश्वर असेल, कोयना असेल, नवजा असेल आणि साताऱ्यातील जो पश्चिम भाग आहे बामनोली, कास या परिसरामध्ये देखील आता पावसाची सुरुवात कालपासून बघायला गेलं तर पाहायला मिळत आहे। एकंदरीतच बघायला गेलं तर यंदा मात्र पावसाने उशीर केला असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये देखील चिंतेचं वातावरण पाहायला मिळत होतं। पण 2 दिवसांपासून या परिसरामध्ये पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे। पेरणींची देखील सुरुवात करताना शेतकरी आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर आता कोयना ज्या परिसरामध्ये देखील आता 55 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर नवजा या परिसरामध्ये देखील 103 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली, तर महाबळेश्वरमध्ये देखील 84 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झालेली। या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर आता देखील या संपूर्ण पश्चिम भागामध्ये साताऱ्याच्या पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकरी वर्गात देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।